कोकणात पाऊस सुरू झाला की कोकणी माणसे चढणीचे मासे पकडण्यासाठी बाहेर पडतात. पाऊस पडला की नदी नाले वाहू लागतात आणि याच नदी नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहातून मासे उलट्या दिशेने जाऊ लागतात. यालाच चढणीचे मासे असे बोलतात. प्रवाहाच्या उलट्या बाजूला जाणारे चढणीचे मासे उड्या मारत आणि खडकाला चिकटून उलटा प्रवास करतात आणि हे चढणीचे मासे पकडण्यासाठी रात्री कोकणवासीय आवर्जून बाहेर पडून मासे पकडण्याचा आनंद लुटतात. खेड तालुक्यातील कळंबणी या ठिकाणी मासे पकडण्याचा आनंद खेडमधील काहींनी घेतला. या ठिकाणी तब्बल 25 ते 30 किलो चढणीचे मासे यावेळी त्यांना मिळाले. यात मळ्याचे मासे, खरबी, सुतेरी, शिंगट्या, फिटलांड्या असे माशांचे प्रकार सापडले. एकंदरीतच साऱ्यांनी चढणीचे मासे पकडण्याचा आनंद लुटला. खेडमध्ये जोरात पाऊस पडला ती वडगणीचा मासा कळलाय. आम्ही आज कळवणी ठिकाणी आलेले आहे. 20-25 किलो मच्छी भेटलेली आहे, मण्याची भेटलेली आहे, खरब्या भेटलेल्या आहेत, शिंक्या भेटलेल्या आहेत, पाती भेटलेले आहेत. हे आम्ही जोरदार हा आनंद लुटतोय पावसाचा. मच्छी पकायची पण जोरदार आनंद आम्ही लुटतोय, मजा करतोय.